स्वागतम. मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठीच आज आपण सारेजण या शिवतीर्थावर जमलो आहोत. गदिमा आणि बाबूजींनी साकारलेल्या गीत रामायणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, तसंच त्या भूतकाळातल्या सुवर्ण क्षणांचं स्मरण करण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुर झाले आहेत. या महोत्सवाचे आयोजक, त्याचप्रमाणे माननीय आमदार विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कलाकार जपतोय तेच शब्द, तेच स्वर आणि सादर करत आहोत गीत रामायण सुवर्ण महोत्सव ची आरती. या महोत्सवाचं उद्घाटन होईल दीपप्रज्वलनाने. दीपप्रज्वलन करण्यासाठी आमंत्रित जुन्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ गायक आदरणीय गजाननराव वाटवे यांना, त्याचप्रमाणे माननीय आमदार विनोदजी तावडे यांना, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे माननीय श्री माडगुळकर, माननीय श्रीधर फडके, त्याचप्रमाणे गीत रामायणाची मूळ कल्पना ज्यांची होती ते 1954 ते 56 सालचे पुणे आकाशवाणी केंद्राचे स्टेशन डायरेक्टर स्वर्गीय सीताकांत लाड यांचे चिरंजीव माननीय आनंद लाड यांना, आदरणीय गजानन राटवे या ठिकाणी उपस्थित आहेत. या महाकाव्याची प्रक्रिया जेव्हा घडत होती ते 56 आठवड्याचे ते साक्षीदार आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण व्यक्त करणार आहोत. या महोत्सवाचे आयोजक माननीय विनोद तावडे यांना मी विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह द्यावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. मंचावर 3 मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार करण्यात येईल. माननीय श्रीधर फडके, माननीय श्रीधर माडगुळकर, आणि माननीय आनंद लाड. गदिमा आणि बाबूजींनी एक महाकाव्य निर्माण केलं आणि या महाकाव्याने रसिकांच्या मनामनात, घराघरात अढळ स्थान निर्माण केलं. एप्रिल 1955 चैत्र शुद्ध नवमीला पुणे नभोवाणीवर एका महायज्ञाची साक्षात बालगंधर्वांच्या आशीर्वादाने सुरुवात झाली. महाकवी गदिमा आणि बाबूजींसह अनेक कलाकार, वादक तसंच तंत्रज्ञांनी आपल्या प्रतिभेच्या समिधा यथाशक्ती त्या यज्ञात समर्पित केल्या. यातून जे एक स्वर आवर्तन निर्माण झालं त्यापुढे रसिक मराठी मन नतमस्तक झालं आणि त्या स्वरांच्या हिंदोळ्यावर अवघ मराठी विश्व गेली 50 वर्ष झुलत आहे. त्या अप्रतिम कलाकृतीला, त्या अमृतमयी शब्दांना, स्वरांना भावपूर्ण उजाळा. ज्योतीने तेजाची आरती, गीत रामायण 50. रामनवमीच्या पहाटे 5-5:30च्या सुमाराला पहाटे ते गीत ध्वनिमुद्रित झालं आणि 8:45ला ते ब्रॉडकास्ट झालं. कुशल
बाबा. स्वर्गीय सीताकांत लाड, पुणे नभोवाणीचे 54-56 सालचे स्टेशन मास्तर. सरकारी नोकरीतील वृक्षपणा त्यांच्या ठाई नव्हता. होतं एक कलासक्त मन, एक उमद आणि मनस्वी व्यक्तिमत्व. ऑगस्ट 57 मध्ये अण्णांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, परवा गायकवाड वाड्यातील कार्यक्रमात दत्तोपंत पोद्दारांनी मला वाल्मिकीची दाढी चिकटवली खरी, पण हे सोंग मात्र मला खरे घ्यायला लावलेस ते तू. गीत रामायणाची कल्पना तू सारखी माझ्या मागे सोडली नसतीस तर दत्तोपंतांसारखा तेजस्वी माणूस एवढे मोठे नामाभिधान भर सभेत मला न करता. सीताकांत लाड हा मनुष्य उत्तमातला उत्तम कार्यक्रम करायचा आणि सगळे कार्यक्रम असेच झाले पाहिजेत असा हट्ट करणारा आणि तसं करून दाखवणारा असा हा मनुष्य होता. तर त्यामुळे सीताकांत लाड यांचं स्मरण झाल्याशिवाय गीत रामायणाचा हा सुवर्ण महोत्सव पूर्ण होऊ शकणार नाही असं मला वाटतं. गीत रामायण सादर करूया असं म्हणून आपण नेमकं काय पत्करत आहोत याची माडगुळकरांना आणि आपण काय जबाबदारी घेत आहोत याची सीताकांत लाड आणि त्यांचे सहकारी यांना पुरेशी कल्पना होती की नाही कोणास ठाऊक. परंतु आकाशवाणीच्या इतिहासामध्ये किंबहुना मराठी संस्कृतीमध्ये गीत रामायण हा एकमेव कार्यक्रम असा आहे की जो कार्यक्रम अथक 56 आठवडे सलगपणे चाललेला हा आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम प्रत्यक्ष श्री रामचंद्रांनीच करून घेतलेला आहे म्हणून तो कार्यक्रम झाला. मनु निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर रथवाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्यावरी ओ नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे अवती भवती रम्य उपवने त्यात रंगती नृत्य गायने त्यात रंगती नृत्य गायने मृदुंग वीणा नित्य नादती अलका नगरी परी ओ अलका नगरी परी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख ये धामी. तिघी स्त्रियांच्या प्रीती संगमी तिन्ही लोकीचे सुख ये धामी. एक उणे पण गृहस्थाश्रमी एक उणे पण गृहस्थाश्रमी. पुत्रोदय पण अजूनी नभता प्रीतीच्या अंबरी ओ प्रीतीच्या अंबरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या
मनु निर्मित नगरी. राज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनांचे. राज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनांचे. काय काज या सौख्य धनाचे, काय काज या सौख्य धनाचे. कल्पतरूला फूल नसे का, वसंत सरला तरी. ओ वसंत सरला तरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. स्वयं श्री राम प्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती. या पहिल्या गीतानंतरच गीत रामायण अतोनात गाजणार हे आकाशवाणीच्या मंडळींना कळून चुकलं. आणि तरीही आठवड्यात एकच गीत 3 वेळा कशाला प्रक्षेपित करायचं अशी मुक्ताफळं काही चिकित्सक श्रोत्यांनी ऐकवलीच. पण जसजशी रामकथा सर्गामागुनी सर्ग चालती अशी श्रोत्यांना ऐकायला मिळू लागली, तसतशी जनमनाची पसंती दाद मिळू लागली. आता गीत रामायण हे एकट्या दुकट्याचं काम राहिलेलं नव्हतं, कारण ती सर्वांची, कवीची, संगीत दिग्दर्शकाची, कलावंताची, कार्यकर्त्यांची आणि मुख्यतः श्रोत्यांची जबाबदारी झालेली होती. एक एक आठवडा उलटू लागला, एक एक गीत साकार, सशब्द, सहसंगीत होऊ लागलं. दर आठवड्याला नवीन गीत लिहिणं, ते संगीतबद्ध करणं आणि वेळच्या वेळी श्रोत्यांच्या कानी पोचवणं हे आकाशवाणीचं आनंदमय कर्तव्य ठरलं. भावकवितेला इंग्रजीत फार मार्मिकपणे म्हटलेलं आहे, ओ लिरिक लव्ह, हाफ एंजल अँड हाफ बर्ड अँड ऑल ऑफ वंडर अँड ऑल वाईल्ड डिझायर. जितकी भावकोमल कविता माडगुळकरांनी लिहिली, तितकीच भावपूर्ण स्वरसंहिता सुधीर फडक्यांनी निर्माण केली. जन्मती
गीतरामायणाची अनेक गीतं गदिमाने अगदी शेवटच्या क्षणी लिहिली आहेत. बाबूजींनीही शेवटच्या क्षणी मिळून देखील त्या गीतांचं अक्षरशः सोनं केलं. याचे जसे अनेक किस्से आहेत तसेच गायकही शेवटच्या क्षणी निवडल्याचे काही प्रसंग आहेत. सुधीर फडके हे माझे मित्र असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की आपल्या परिचयातल्या अनेक गायकांना याच्यामध्ये गाणी म्हणायची आहेत, त्यात तुम्हालाही एखादं गाणं म्हणावं लागेल एवढी कल्पना त्यांनी देऊन ठेवली होती. त्यावेळेला मी आकाशवाणीच्या अनेक विभागात काम करत असे आणि ती नाटिका झाल्यानंतर, कारण त्यावेळेला रेकॉर्डिंग नसल्यामुळे लाईव्ह ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि नाटिका होऊन मी बाहेर आलो, पाहिलं तर वेटिंग रूममध्ये हे सगळे संगीत साथीदार, स्वतः सुधीर फडके. तेव्हा मी त्यांना म्हटलं आज काही रेकॉर्डिंग दिसते गीतरामायणातल्या गाण्याचं वगैरे. हो हो म्हणले आहे. बरं म्हणलं ठीक आहे, मी आता चलतो, माझं काम झालेलं आहे. नाही म्हणले थांबा तुम्ही. का? नाही म्हणले ते गाणं तुम्हालाच म्हणायचंय तर तुम्ही थांबा. आणि अशा अनपेक्षित रीतीनं ते गाणं माझ्या वाटणीला आलं आणि नंतर मग रात्री 12 वाजता आमची रिहर्सल सुरू झाली. जवळजवळ 2 वाजेपर्यंत ते गाणं बसवलं गेलं. उदास का तू आवर बेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू आवर बेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरू तरूवर आली नव पालवी. वसंत आला तरू तरूवर आली नव पालवी. मनात माझ्या मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली साधा बिनबानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. सरयू तीरी यत्न करूगे मुक्त करा निदान करू, मुक्त करा निदान करू. शेवटचा हा यत्न करूगे अंती अवभूत स्नान करू, अंती अवभूत स्नान करू. इप्सित ते तो देईल अग्नी, इप्सित ते तो देईल अग्नी. अनंत हातानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. इक्ष्वाकू कुलकीर्ती भूषण धर्मपरायण राजा दशरथ अयोध्या नगरीत राज्य करीत होता. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 भार्या असलेल्या दशरथाला केवळ एकच दुःख होतं. तिघी स्त्रियांच्या प्रीती संगमी तिन्ही लोकीचे सुखये धामी. एक उणेपण गृहस्थाश्रमी, पुत्रोदयपण अजूनही नव्हता प्रीतीच्या अंबरी. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा संकल्प सोडला
आणि कौशल्या राणीला ते म्हणू लागले, सरयू तीरी यज्ञ करूगे, मुक्त करानी दान करू, शेवटचा हा यत्न करूगे, अंती अवभृत स्नान करू, इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातानी. या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला. पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुभी सारख्या कणखर पण मधुर नादाने तो राजा दशरथाला म्हणाला, दशरथा घे हे पाय सदान. याच गीताचा कानडी आविष्कार आपण प्रथम थोडासा ऐकूया, नंतर मग पाठोपाठ मराठी गीत ऐकूया. पायसदान दशरथ पायसदान पायसदान प्रगटवागुदले निन्नय ज्ञानले प्रगटवागुदले निन्नय ज्ञानले पडली हे ना सन्मान दशरथा 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 पायसदान पायसदान ನಿನ್ನಯಜ್ಞವಿದು ಸಾಂಗಗೊಂಡಿರಲು ಸರ್ವ ದೇವಗಣ ತೃಪ್ತಿಗೊಂಡಿರಲು ನಿನ್ನಯಜ್ಞವಿದು ಸಾಂಗಗೊಂಡಿರಲು ಸರ್ವ ದೇವಗಣ ತೃಪ್ತಿಗೊಂಡಿರಲು ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ ಅರಸನ ನಿನ್ನೆಡೆ ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ ಅರಸನ ನಿನ್ನೆಡೆ ಚಿತ್ತವು ಪರಮಾತ್ಮ ದಶರಥ ದಶರಥ ಇದು ಪಾಯಸದಾನ ಪಾಯಸದಾನ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುವಿನ ಆನತಿಯಿಂದಲೇ ತಂದಿಹೆ ಪ್ರಸಾದ ವನು ನಿನಗಿಂತಲೇ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುವಿನ ಆನತಿಯಿಂದಲೇ ತಂದಿಹೆ ಪ್ರಸಾದ ವನು ನಿನಗಿಂತಲೇ ಈ ದಾನಕ್ಕೆ ಈ ದಾನವು ಅಲ್ಲದೆ ಈ ದಾನಕ್ಕೆ ದಾನವು ಅಲ್ಲದೆ ಚಿತ್ತವು ಪರಮಾತ್ಮ ದಶರಥ 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 ಹೇ ಪಾಯಸದಾನ ಪಾಯಸದಾನ करात घेई सुवर्ण स्थाली हेरा ज्ञाना क्षीर आतली करात घेई सुवर्ण स्थाली हेरा ज्ञाना क्षीर आतली कामधेनुच्या दुग्धाहून कामधेनुच्या दुग्धाहून जईचे बलवान दशरथा 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 हे पायसदान पायसदान राण्या करतेल पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्याच्या पोटी जन्मायेतील त्याच्या पोटी जन्मायेतील योद्धे चार महान दशरथा 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 हे पायसदान पायसदान प्रसवतील त्या देवी
विष्णूचे अंश मानवे प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवे धन्य दशरथा तुला लाभला धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 हे पायसदान पायसदान कृतार्थ दिसती तुझे लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझे लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझे लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 हे पायसदान पायसदान दशरथा गीतरामायणाची मोहिनी स्वतः अण्णांवर इतकी होती की एखादा प्रसंग मनाजोगता उतरण्यासाठी त्यांनी शब्दशः रात्रीचाही दिवस केला. एकदा विद्यावहिनीने मला सांगितलं, गीत रामायण मधलं रामाचा जन्म हे माडगूळकर लिहित होते. रात्री 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले तर यांचं काही चिन्ह दिसे ना. जेव्हा आपला मोठा लागलेला कशात ते आपल्यासारखं काहीतरी लिहितात फाडून टाकतात चाललेलं आहे. तेव्हा मग मला सुद्धा राहवलं नाही आणि मग मी वरच्या खिडकीतनं विचारलं की अहो काय चाललंय, झालं की नाही लिहून. तेव्हा मला ते म्हणाले, अगं काय हे काय अण्णा माडगूळकर जन्माला येत नाहीये, रामराय जन्माला येत आहे. ते काही साधी साधी गोष्ट नाहीये, प्रसिद्ध जगाला चालू आहे राम जन्माला येतो पाहूया असं म्हणून त्यांनी ते नंतर राम जन्मावरचं लिहिलं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू
उघडील तुने दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने ओघळे आसू सुखे कंठ दाटला ओघळे आसू सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राजगृही नवे सौख्य पर्वणी पानामुन हंबरला धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला पेंगुळल्या हात पात जागत्या तया काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळा उच्च रवे वायुत्यास हसून बोलला उच्च रवे वायुत्यास हसून बोलला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला वार्ता ही सुखद जगी पोचली जनी देहातून राजपती धावले तुम्ही युवतीचा संग एक गात चालला युवतीचा संग एक गात चालला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला पुष्पांजली फेकी कोणी भूषणे हास्याने लोक दिले शब्द भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला वीणा रवपुरात पारलोटले वर्णांचे कंठ त्यात अधिक तापले बाबरल्या आम्रश्री मूक कोकिला बाबरल्या आम्रश्री मूक कोकिला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला दिग्गजही हलून जरा चित्र पाहती गगनातून आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभी भरून राहिला मोत्यांचा चूर नभी भरून राहिला
जाय नगर सर्व नृत्य गायनी सूर रंग तालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जे मराठी राज्याचं स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं ते साकार झालंय. त्या सगळ्यात पूर्ण झाल्यात असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल, परंतु हे राज्य निश्चितपणानं प्रगतीपथावर आहे. ज्या अपेक्षेने ही प्रगती व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, त्या बाबतीत मात्र अनेक अडचणी. जर आपण असं म्हटलं की महाराष्ट्र प्रगत आहे तर तू मुंबई ठाणे पुणे हा औद्योगिक पट्टा बाजूला कर की बिहार उत्तर प्रदेश सारखीच अवस्था उर्वरित महाराष्ट्रामध्ये आहे. काय अडचणी आहेत, कोण जबाबदार आहे? आमने सामने रविवारी सकाळी 10:30 आणि रात्री 11 वाजता फक्त झी मराठीवर. अब वो स्वाद कहाँ, अब वो बात कहाँ. ले 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 अरे रे क्या हुआ? अब वो स्वाद कहाँ, अब वो बात कहाँ. शिमला सुपारी मिक्स ली, वही स्वाद वही बात. शिमला सुपारी मिक्स, वही स्वाद वही बात. शिमला सुपारी मिक्स. अरे बेटा भाओ भाओ. अकलमंद कुछ नया ट्राई करो. नया मेंटॉस स्ट्रॉबेरी खाओ, दिमाग की बत्ती जलाओ. चला जेवण तयार आहे. माझ्या सुखी आणि सुदृढ कुटुंबाचे रहस्य म्हणजेच पूर्ती रिफाईंड सोयाबीन ऑइल. चिमणराव, सकाळ ते संध्याकाळ तरतरीत राहत. मानवतेची असतात. महाकवी वाल्मिकी हा साऱ्या मानव जन्माचं आणि या जन्मात मानवाचं कर्तृत्व किती, स्वाधीनता किती आणि पराधीनता किती याचं मर्म सांगणारा विश्वकवी होऊन गेला. असामान्य प्रतिभेचे आविष्कार हे जगभर वाहणाऱ्या सरस्वतीचे प्रवाह आहेत, जे कोणालाही अडविता येत नाहीत. कुणीही यावं आणि त्या प्रवाहात मन मानेल तसं पोहावं. रामचरित्राच्या रसाळतेकडे लक्ष वेधल्यामुळेच या चरित्राचा आद्य गायक वाल्मिकी हा कवी कोकिळ वाटला. महात्मा गांधींना पतित पावन सीताराम अधिक आपलासा वाटला, तर समर्थ रामदासांना कोदंडधारी राम जनमानसात जागवावासा वाटला. आपल्या जगण्यात राम असतो किंवा नसतो, कारण अनोळखी माणसाला सुद्धा नमस्कार करताना आपण राम राम पाहुणे असं म्हणतो आणि मृत्यूनंतर सुद्धा राम बोलो भाई राम असं म्हणून अंत्ययात्रा काढतो. दिल्लीच्या राजकारणामध्ये आयाराम गयारामना तोटा नाही. काळ बदलला, काळ बदलायला कारण ठरणारे राजे बदलले, तरी सुद्धा रामचरित्राची ओढ, रामचरित्राची गोडी तेवढ मात्र कमी झालेली नाही. मराठी माणसाचा राम मराठी बोलणारा आहे. लक्ष्मण त्याला दादा म्हणतो, तर कानडी लक्ष्मण त्याला अण्णा म्हणतो. भाषा बदलली म्हणून रामतत्व बदलत नाही. मराठीत हे रामतत्व शोधणारी काव्य अनेकांनी लिहिली. रामचरित्र गाणाऱ्या सर्वांची प्रतिभा आणि कवितेतून होणारा आविष्कार, या रामकथेचा आविष्कार करण्याची शक्ती सारखी नसेल, परंतु ग दि माडगुळकरांसारख्या कवीच्या प्रतिभेने, प्रज्ञेने आणि कला साधनेने मूळ वाल्मिकी रामायणाशी अधिकात अधिक एकरूपता साधली आणि ते त्या क्षणी वाल्मिकींचेच अंश होत गेले. राम जन्मला ग सखी राम जन्मला या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामासांनी वाढत होते, ते आता चालू लागले, बोबडे बोबडे बोल बोलू लागले. महाराणी कौसल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सवतींना कौतुकाने सांगत होती. रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, माझ्या मांडीवर राहतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, माझ्या मांडीवर राहतो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाना येतो.
गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा हे सांगताना समर्थ रामदासांनी म्हटलं आहे की गुरु हा आश्रय देणारा असावा, तो दुसऱ्याकडे आश्रित नसावा. गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विश्वामित्र आणि वसिष्ठ, तर गुरु कसा नसावा म्हणजे द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. एका जोडीने राम घडवला, दुसऱ्या जोडीने दुर्योधन घडवला. रामायण आणि महाभारत याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. महाभारतातल्या भावाभावात संघर्ष आहे, तो राजसत्ता हस्तगत करण्याचा आहे, तर रामायणातल्या भावाभावांचा संघर्ष हा राजसत्तेच्या त्यागाचा आहे. श्रीरामांनी बालवयातच धनुर्विद्या आत्मसात केली. धार्मिक ग्रंथ अभ्यासले, त्यांच्या समवेत लक्ष्मणादी लहान भावंड सुद्धा निष्णात झाली. एका प्रसंगी महर्षी विश्वामित्र राजसभेत आले. राजा दशरथाने त्यांचं आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणे विचारलं, मुनिवर्य काय कार्य असेल ते सांगा, मी ते सर्वस्वी शेवटास नेईन. राजाच्या या भाषणाने अतिशय हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार, कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्य क्षमी, शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्य क्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. कौसल्ये रडसी काय भीरु कशी वीरमाय, कौसल्ये रडसी काय भीरु कशी वीरमाय, उभय वंश धन्य रणीपुत्र रंगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मारिचतो तो सुबाहु राक्षस ते दीर्घबाहु, मारिचतो तो सुबाहु राक्षस ते दीर्घबाहु, ठेवितील शस्त्र पुढे राम पाहता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. श्रीरामा तूच मान, श्रीरामा तूच मान, घे तुझे चाप बाण, घे तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे, येतो तर येऊ दे अनुज मागुता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. श्रीराम श्रीराम श्रीराम. 3 2 1 0 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
जोड जणी कार्मुका सोड रे सायका, जोड जणी कार्मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा, वर्तनी दर्शनी ही अभद्रा. सोड जणी कार्मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. आरक्तई पाहता लोचने, करपल्या वल्लरी करपली कानने. सुप्त आरक्तई पाहता लोचने, करपल्या वल्लरी करपली कानने. अतुल बल गर्विता, अतुल बल गर्विता, मूर्त ही क्रूरता. हे घृणा पाहता क्रूर मुद्रा, हे घृणा पाहता क्रूर मुद्रा. सोड जणी कार्मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. धावली लावगे पोपाती पावली, झाड नरकी तिला चालत्या पावली. धावली लावगे पोपाती पावली, झाड नरकी तिला चालत्या पावली. भगती तव विक्रमा, भगती तव विक्रमा, देव पुरुषोत्तमा. होऊ दे पौर्णिमा शौर्यचंद्रा, होऊ दे पौर्णिमा शौर्यचंद्रा. मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. गीतरामामध्ये चला राघवा चला म्हणून एक गाणं गीत आहे. अष्टमासीय ते रामाला म्हणतात. बाबूजींची ज्यावेळी मुंबईमध्ये मला वाटतं घराची कसली तरी केस झाली, तर मला म्हणले जो तेवढं गाणं तुम्ही. आणि मला सांगायला आनंद वाटतं की ते गाणं पूर्ण गाणं त्याची सर्वरचना करायची संधी मला मिळाली आणि मी ती केली. ज्या दिवशी मी गायलो त्या दिवशी त्याचं रेकॉर्डिंग घेणं आवश्यक होतं, कारण ते द्यायचं होतं लावण्यासाठी. आणि गाणं कुणाला लावं हे विचारायला सांगायला बाबूजी इथं स्वतः नव्हते, ते होते मुंबईत. तर त्यांचे जे असिस्टंट प्रभाकर देव, त्याला त्यांनी सांगितलं की हे गाणं चंद्रकांत गोखलेला द्या. फक्त ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी अगदी सकाळी बाबूजी गाडीतून उतरले आणि स्टुडिओमध्ये आले. गाणं एकदा ऐकलं, फर्स्ट क्लास, रेकॉर्ड करा, टेक करा. सगळा राघवा चला पाया, जनकाची मिथिला पाया, जनकाची मिथिला. चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिलेहून दर्शनीय नृप, राजर्षी तो जनक नराधिप, नराधिपे त्या नगरा माझी, नराधिपे त्या नगरी माझी. यज्ञ नवा मानिला,
चला राघवा सदा पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची यज्ञ मंडपी सुनाभकार मुग जास पेदका त्र्यंबक देवे त्याच धनुने त्रिपुरासुर मारिला चला राघवा जरा पहाया जनकाची वेला पहाया जनकाची वेला देवदैत्यवासुर किन्नर देवदैत्यवासुर किन्नर उचलून शकले सुभरीना सुभरीना शरदपणात्या चावाचा वागला जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला ओढवा क्रमुन त्याला ओढील प्रत्यंच्या त्या धनुष जोडील ओढवा क्रमुन त्याला ओढील धनुष सोडील त्यातून बाण असा सोडील त्यातून बाण असा कोणी जन्मला चला राघवा सदा पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला चला राघवा सदा चला राघवा सदा पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला पहाया